तर परभणीमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा जाणवतोय। डिझेल उपलब्ध नसल्याने अनेक पंप अचानक बंद करण्यात आलेले आहेत। तर कंपनीकडून लिमिटेड स्टॉक उपलब्ध होत असून इंधन संपल्यानंतरच पुरवठा होत असल्याचा आरोप पंप चालकांनी केला। तर भंडाऱ्याच्या मोहाडी नगरपंचायतीला 25 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे। मात्र तरीही शहरातील अनेक भागांमध्ये आजही सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याचं चित्र आहे। काही ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आली असली तरी अनेक भागांमध्ये नळ योजना केवळ शोभेची वस्तू ठरते। नियमित पाणी मिळत नसल्याने महिलांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। तर मंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबईतील महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील आणि त्यांच्या टीमचा सन्मान केला। छत्रपती संभाजीनगरमधून मुंबईत पर्यटनासाठी कुटुंबासोबत आलेली एक चिमुकली हरवली होती। या चिमुकलीचा महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील आणि त्यांच्या टीमने शोध घेतला आणि अनाबिया या चिमुकलीला कुटुंबाच्या स्वाधीन केलं। त्यांच्या या कामगिरीबद्दल आज त्यांचा सत्कार करण्यात आला।